स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशन ला नाही धोका. MDH सोया टीम अस्सल प्रोटीन. MDH. गोळीबार लाठीचार्जचे आदेश अमित शहांचे. राहुल गांधींकडून आरोप करत अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी. दिल्ली पोलिसांच्या कृतीवरून शहांवर निशाणा. चर्चा केली असती तर आजची ही परिस्थिती आली नसती. संपूर्ण परिस्थितीला सरकार जबाबदार. राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगेंचा सरकारवर निशाणा. भाजपमध्ये येण्याची अनेकदा ऑफर. पक्ष प्रवेशासाठी भाजपकडून धमक्याही दिल्याचा अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप. सीजेपीला बाहेरून फंडिंग मिळत असेल तर हे अमित शहांचं अपयश. अमित शहांनी राजीनामा द्यावा, अभिजित दिपकेंची मागणी. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या प्रकरणी आजची सुनावणी संपली. मंगळवारी 4 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी होणार. झेन्झी आंदोलनामुळे भारताची बदनामी. शिव्या देणं ही आपली संस्कृती नाही. देश रस्त्यावरून चालत नाही, संसदेतून चालवला जातो. झेन्झी आंदोलनाबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य. ड्रग्ज विरोधात गनिमी काव्याने लढणार. पुढील 4 वर्षात ड्रग्ज मुक्त भारत करणार. ड्रग्ज मुक्त मुंबई अभियानात मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार. नाशिकमध्ये खड्ड्यांचा 5वा बळी. अंबड MIDC परिसरात खड्ड्यांमुळे दुचाकीचा अपघात. जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. पुण्यात शिवसेनेचं ठिय्या आंदोलन. शहरातील अनेक विकास कामं रखडल्याचा आरोप. महापालिकेच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त. नंदुरबार शहरात वानरांच्या हल्ल्यामुळे शाळांना सुट्टी. वानरांच्या हल्ल्यात विद्यार्थी शिक्षक जखमी. वानरांना सुरक्षित जंगलात सोडण्याची मागणी. हिंगोलीत मुसळधार पाऊस. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट. प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन. नमस्कार, मी संदीप देसाई. स्टोरी ऑफ द डे या खास बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया एका महत्वाच्या बातमीनं. संसदेतला राजकीय संघर्ष आता रस्त्यावरच्या आंदोलनापर्यंत पोहोचलाय. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्ज आणि गोळीबाराच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधलेला आहे. संसदेत आणि त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी यांनी या लाठीचार्जच्या घटनेसाठी अमित शहा यांना जबाबदार धरत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या मागणीला इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांनी पाठिंबा दिलाय. दुसरीकडे भाजपने राहुल गांधींवरच पलटवार करत आरोपांना बिनबुडाचे म्हटलेलं आहे. पुरावे सादर करण्याचं आव्हान सुद्धा राहुल गांधींना दिलंय. बघूया. विद्यार्थ्यांवर गोळीबार. राहुल गांधींचा प्रहार. गोळीबार, लाठीचार्जचे आदेश अमित शहांचे. राहुल गांधींकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. This is the man who is responsible for what happened to you. दिल्ली पोलिसांच्या कृतीवरून शहांवर निशाणा. होम मिनिस्ट्री चल रही है, अमित शाह जी कुछ और कर रहे हैं. होम मिनिस्टर को मालूम नहीं कि भैया किसी ने पेलेट गन चला दी, किसी ने मतलब लाठी मार दी, वो किसी और दुनिया में थे. आधी लोकसभेत आणि नंतर पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर साधलेला हा निशाणा. 20 जुलैच्या कॉक्रोच जनता पार्टी आणि तरुणाईच्या आंदोलनात दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज पाठोपाठ गोळीबार केल्याचंही समोर आलं. दिल्ली पोलिसांच्या या कृत्यामुळे राहुल गांधींसह विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. बुधवारी परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चेवेळी याचाच धागा पकडत राहुल गांधी यांनी थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना लाठीचार्ज आणि पॅलेट गनच्या वापरासाठी जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी एवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी थेटपणे अमित शहांना पदावरून हटवण्याची मागणी केली. उन्होंने ऑर्डर किया युवाओं को मारने का ऑर्डर, लाठी चलाने का ऑर्डर, पेलेट गन का यूज का ऑर्डर, या फिर इनको मालूम ही नहीं था. होम मिनिस्ट्री चल रही है, अमित शाह जी कुछ और कर रहे हैं.
होम मिनिस्टर को मालूम नहीं कि भैया किसी ने पेलेट गन चला दी, किसी ने मतलब लाठी मार दी, वो किसी और दुनिया में थे। यही दो पॉसिबिलिटीज हो सकती हैं, तीसरी तो हो ही नहीं सकती। तुम्हारा कहना है आइदर पॉसिबिलिटी, इनको जाना है, इनको हटाया जाना चाहिए। राहुल गांधींनी दिल्लीतील आंदोलनातील पोलीस मारहाणीचा मुद्दा उपस्थित करत सरकार विरोधात हल्लाबोल केला। राहुल गांधींच्या अमित शहांच्या राजीनाम्याच्या मागणीला कॉक्रोच जनता पार्टीनेही पाठिंबा दिलाय। अभिजित दिपके यांनी अमित शहा अपयशी गृहमंत्री असल्याचं म्हणत जोरदार टीकास्त्र डागलंय। कॉक्रोच जनता पार्टीला बाहेरून फंडिंग येते किंवा बाहेरून चालवण्यात येते, तर माझ्या मनात असा प्रश्न येतो, अमित शहा असताना हे सगळं शक्य कसं काय झालं? हे तर मग अमित शहाचं फेलियर आहे। जर आम्हाला बाहेरून फंडिंग येते किंवा कॉक्रोच जनता पार्टी बाहेरून चालतीये, तर मग हे तर गृहमंत्र्यांचं फेलियर आहे। चाणक्य कसले मग तुम्ही असताना जर बाहेरून फंडिंग येते किंवा बाहेरून चालवण्यात येते, मग तर तुम्ही स्वतः फेल झाले आणि तुम्ही राजीनामा दिला पाहिजे। आणि 20 तारखेला ज्या प्रकारे विद्यार्थ्यांचं रक्त वाहण्यात आलं जंतर मंतरवर दिल्ली पोलीसच्या हातातून, ते अमित शहाच्या ऑर्डरशिवाय दुसरं कोणाचा ऑर्डर नसणार। इंडिया आघाडीच्या इतर पक्षांनीही अमित शहांच्या राजीनाम्याच्या मागणीला पाठिंबा दिल्याचं दिसतंय। ठाकरेंचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी करत गृहमंत्र्यांच्या संसदेतील गैरहजेरीवरून टीकेचे बाण चालवले। दिल्लीचा पोलीस हे पूर्णपणे हा केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे त्या पोलिसांचे नेतृत्व, त्यांना आदेश देण्याचा अधिकार हा फक्त गृहमंत्री अमित शहांना। त्याच्यामुळे जंतर मंतरला झालेला हल्ला विद्यार्थ्यांवर, मग टिअर गॅस, लाठी हल्ला, पॅलेट गन, हा अमित शहा यांच्या आदेशानं झाला। आणि राहुल गांधींनी जो त्यांचा राजीनामा मागितलेला आहे, तो राजीनामा मागणं ही देशाची भावना आहे। अमित शहा आहेत कुठे? देशाच्या गृहमंत्र्यांना शोधावं लागते, जनतेला, खासदारांना। एक सिनेमा आया था बीच में, लापता। पक्ष प्रवेशासाठी भाजपकडून धमक्या। सीजेपीच्या अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप। दिपकेंच्या आरोपानंतर विरोधकांची ही टीका। सत्ताधाऱ्यांनी दिपकेंचे आरोप फेटाळले। त्यांचे ऑफर आले तुम्हाला? किती ऑफर आले? मी जाणार नाही भाजपमध्ये। मला जर भाजपमध्ये जायचं असतं मी आधीच गेलो असतो। चालू होतं, धमक्या आल्या होत्या की बीजेपी मध्ये सामील झाला तर बरे, नाही तर आंदोलन मागे घ्या। त्यांना असं वाटतं की अभिजित दिपकेंना पक्षामध्ये घेऊन मग हे जो काही बदनामी त्या ठिकाणी झाली, दिपकेंनी सुद्धा आता स्पष्ट केलंय की मला पैसे नाही तर दबाव टाकण्याचा जो प्रयत्न केलाय, मग कुठं ना कुठेतरी भाजप घाबरली आहे। दिपकेजींना अशा पद्धतीचे फोन जर येत असतील तर त्यांनी पोलीस स्टेशनला अर्ज दाखल केला पाहिजे। त्यांनी कुठच्या फोनवरनं फोन आले ते पोलिसांना दाखवले पाहिजे। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांचा हा आरोप। ज्या सत्ताधाऱ्यांविरोधात दिपकेंनी देशव्यापी आंदोलन उभं करत शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला भाग पाडलं, त्याच भाजपकडून दिपकेंना थेट पक्षात येण्याची ऑफर दिली जात असल्याचा दावा केला जातो। विशेष म्हणजे पक्ष प्रवेशासाठी भाजपकडून धमक्या आल्याचाही गंभीर आरोप दिपकेंनी केला। भाजपकडून आई वडिलांनाही धमकावण्यात आल्याचं अभिजित दिपके यांचं म्हणणं आहे। त्यांचे ऑफर आले तुम्हाला? किती ऑफर आले? मी जाणार नाही भाजपमध्ये। मला जर भाजपमध्ये जायचं असतं मी आधीच गेलो असतो। चालू होतं, धमक्या आल्या होत्या की बीजेपी मध्ये सामील झाला तर बरे, नाही तर आंदोलन मागे घ्या, बरे, नाही तर तुम्हाला ठोकू, आम्ही गोळ्या घालू। ही बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे। ही संघाची आणि बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे की तू ये, नाही तर तुझं काहीतरी करून टाकू आम्ही। हे त्यांचं प्रेम हेच आहे। आई बाबांनाही चालू होतं, पण हो, आई बापाचं पाहून घेऊ आम्ही, तुझ्या घरी जाऊन पाहून घेऊ। तर तुम्ही माझ्यावर काय करणार? तुम्ही माझ्या म्हणजे तुम्ही भीती एका 30 वर्षाच्या मुलाला, नरेंद्र मोदीच्या तर मला वाटतं मी नातवाच्या वयाचा असेल, अमित शहाच्या नातवाच्या वयाचा असेल मी, तुम्ही तुमच्या नातवाच्या मुलांना अशा धमक्या देतात, लाज वाटली पाहिजे तुम्हाला। म्हणजे काय करताय तुम्ही? अभिजित दिपकेंच्या आरोपानंतर विरोधकांनीही भाजपला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे। दिल्लीतील आंदोलनामुळे झालेली बदनामी झाकण्यासाठी अभिजित दिपकेंना पक्षात घेण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला। त्यांना असं वाटतं की अभिजित दिपकेंना पक्षामध्ये घेऊन
मग हे जो काही बदनामी त्या ठिकाणी झाली, जसं इथं महाराष्ट्रामध्ये खासदारांना विकत घेतलं, आमदारांना विकत घेतलं, पक्ष पैसे देऊन फोडले गेले, तसं त्यांना वाटलं की अभिजित दिपकेंना सुद्धा पैसे देऊन, दबाव टाकून, नाही तर तुला हे बघतो, तुमच्या आईवडिलांना धमकी देऊन आम्ही कुठंतरी अभिजित दिपकेंना मॅनेज करू, असं त्यांची कदाचित त्या ठिकाणी भूमिका असावी. पण मग जसं त्यांना एक पहिला फटका हा राजीनामा घेण्याच्या बाबतीत झाला, तसाच दिपकेंनी सुद्धा आता स्पष्ट केलंय की मला पैसे नाही तर दबाव टाकण्याचा जो प्रयत्न केलाय, मग कुठं ना कुठेतरी भाजप घाबरली आहे. अभिजित दिपकेंच्या भाजपकडून ऑफर आणि धमक्या येत असल्याच्या आरोपावर सत्ताधाऱ्यांनीही पलटवार केला. अभिजित दिपके यांना भारतीय जनता पार्टीने कुठलीही ऑफर दिली नाही. ते कुठल्या पक्षाचं काम करतायत हे आपण दिल्लीमध्ये जंतर मंतरमध्ये जाऊन बघितलं. माझा अभिजित दिपकेंना सवाल आहे, तुम्ही आम आदमी पार्टीच्या विरोधात एक तरी आवाज उठवणार आहेत का? पंजाबमध्ये पेपरफुटी झाली, पंजाबच्या पेपरफुटीच्या विरोधात अभिजित दिपके यांना प्रश्न विचारला तर ते पळ काढतायत. त्या पेपरफुटीच्या विरोधात अभिजित दिपके यांच्या CGP पार्टीने आंदोलन करायला पाहिजे, परंतु त्यांना फक्त भारतीय जनता पार्टीचा विरोध करायचा आहे. भारतीय जनता पार्टी कोणालाही धमक्या देत नाही, धमक्या देणं आमचं काम नाही. आणि दिपकेजींना अशा पद्धतीचे फोन जर येत असतील तर त्यांनी पोलीस स्टेशनला अर्ज दाखल केला पाहिजे. त्यांनी कुठच्या फोनवरनं फोन आले हे पोलिसांना दाखवले पाहिजे. महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस आणि देशाचे पोलीस ही सक्षम आहे. दिल्लीतील आंदोलनाच्या यशामुळे अभिजित दिपकेंचं नाव देशभरात पोहोचलं. त्यामुळे या प्रसिद्धीचा फायदा घेण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांकडून होऊ शकतो. मात्र पक्षप्रवेशासाठी धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप दिपकेंनी केल्यानं राजकारण तापलं. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडतं याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. जंतर मंतरवर जेनझींनी केलेल्या आंदोलनावर योग गुरु बाबा रामदेव यांनी टीका केली. या आंदोलनामुळे भारताची बदनामी झाली असं रामदेव बाबांनी म्हटलंय. यावरून विरोधकांनी बाबा रामदेव यांना प्रत्युत्तर दिलंय, तर बाबा रामदेव यांची भूमिका योग्य असल्याचं भाजपनं म्हटलंय. नुकत्याच झालेल्या जेनझी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र यामध्ये आता योग गुरु बाबा रामदेव यांनी उडी घेतली आहे. जेनझींच्या आंदोलनामुळे भारताची जगभरात बदनामी झाली असा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे. शिव्या देणं ही आपली संस्कृती नाही. देश रस्त्यावरून नाही तर संसदेतून चालवला जातो असं म्हणत बाबा रामदेव यांनी आंदोलकांना खडे बोल सुनावले. तर CGPचे संस्थापक अभिजित दिपके यांनी यावरून बाबा रामदेव यांना प्रत्युत्तर दिलं. आम्ही जय भीमचा नारा दिला, सर्व महापुरुषांचे फोटो लावून शांततेत आंदोलन केलं, यामुळे बदनामी झाली असेल तर आम्ही केली असं दिपकेंनी म्हटलेलं आहे. इतकंच नाही तर बाबा रामदेव यांनी आता पतंजलीकडे लक्ष द्यावं असा टोला देखील त्यांनी लगावला. दोनों जंतर मंतर पर को जैन जी ने इकट्ठे होकर के भारत को बदनाम किया. गाली गलौज हमारी संस्कृति और हमारी प्रकृति नहीं है. देश सड़कों से नहीं चलेगा, देश संसद से ही चलेगा. और शिक्षा मंत्री कौन होगा कौन नहीं होगा ये सड़कों पर तय नहीं होगा. ये देश का प्रधानमंत्री और देश की संसद तय करेगी. अब कुछ लोगों ने आजादी के नारे लगाए, ब्राह्मणवाद से आजादी भाई, RSS से आजादी भाई, इस जात उस पंथ से आजादी. अब भाई वो ब्राह्मण कुल में पैदा हुआ है और यदि RSS से उसने राष्ट्रवाद सीखा है प्रहलाद जोशी जी ने, तो इसके किसी के पेट में दर्द नहीं होना चाहिए. कशा प्रकारे बदनाम केले? लोकतंत्रासाठी लढून बदनाम केलेले, आपल्या हक्कासाठी लढून बदनाम केलेले, पेपर फुटीच्या विरोधात लढून बदनाम केलेले. जर याला संस्कृती बदनाम करणं म्हणतात, जर लोकतंत्रासाठी लढणं, संविधानाच्या रस्त्यावर चलून विरोध प्रदर्शन करणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन चालणं, महात्मा गांधीचा फोटो घेऊन चालणं, जय भीमचे नारे लावणं संस्कृती बदनाम करणे, तर रामदेव बाबांना सांगा आम्ही करतोय संस्कृती बदनाम. तुम्ही जे पतंजलीचे जे बनवतायत ना प्रोडक्ट्स, ज्याच्यावर सुप्रीम कोर्टी म्हणले की फसवणूक होतीये, त्याच्यावर थोडं लक्ष करा. संस्कृती आणि लोकतंत्र आणि देश हा जेनझी मला वाटते बऱ्यापैकी सांभाळून घेऊ शकतो. तुम्ही जे पतंजलीचे फॉल्टी प्रोडक्ट्स आहे त्याच्यावर थोडं लक्ष ठेवा, नाही तर पतंजली बंद पडून जायचं. योग गुरु बाबा रामदेव यांच्या या वक्तव्यावर भाजपमधून देखील प्रतिक्रिया समोर आल्या. विद्यार्थ्यांच्या नावाखाली पंतप्रधान मोदींना टार्गेट केलं जात आहे, त्यामुळे बाबा रामदेव अगदी योग्य बोललेत असं भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलंय. निश्चितपणे रामदेव बाबा यांनी अतिशय योग्य मत या आंदोलनाबद्दल मांडलं. विद्यार्थ्यांच्या नावावर, जेनजींच्या नावावर विद्यार्थ्यांना शिवीगाळ करणं, पंतप्रधानांना शिवीगाळ करणं हे आपण या दिल्लीच्या आंदोलनामध्ये बघितलं आहे. त्यामुळं
या आंदोलनामागे कोण होतं? राहुल गांधींना आत्तापर्यंत पंतप्रधान पद मिळालं नाही, त्यामुळे आता ते पंतप्रधान निवासाच्या बाहेर जाऊन आंदोलन करत आहेत. त्यांना पंतप्रधान पदाच्या निवासात जायचे, परंतु या देशातील जनता त्यांना जाऊ देणार नाही. रामदेव बाबा म्हटले की या देशाची बदनामी करण्याचं षडयंत्र काही परकीय शक्ती आणि काही लोक जाणीवपूर्वक करतात, त्याची देखील चौकशी झाली पाहिजे. या वादात खासदार संजय राऊतांनीही उडी घेतली आहे. अण्णा हजारेंच्या आंदोलनामध्ये बाबा रामदेव यांनी सहभाग घेतला होता, याची आठवण राऊतांनी करून दिली. इतकंच नाही तर रामदेव बाबा केवळ व्यापारी असल्याचा टोलाही राऊतांनी लगावलाय. आप जो अनशन पर बैठे थे और महिलाओं के ड्रेस में भाग गए, वो किसका अपमान था? आप क्यों बैठे थे? आप भी आंदोलन में बैठे थे ना, क्यों बैठे थे आप मुझे बताइए. आंदोलन तो आपने किया, तब भारत का अपमान नहीं हो गया? जब कांग्रेस की सरकार आ जाएगी यहाँ, कभी हमारी सरकार आ गई, तो सबसे पहले राहुल गांधी को सम्मान देने वाले ये रामदेव बाबा हो. ये व्यापारी है, ये सब ये बिजनेसमॅन है. नीट पेपर फुटेजच्या मुद्द्यावरनं दिल्लीतल्या जंतर मंतर इथं विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदावरनं पाय उतार व्हावं लागलं. आता याच आंदोलनावरून बाबा रामदेव यांनी विद्यार्थ्यांना खडे बोल सुनावले. त्यामुळे बाबा रामदेव यांना सोशल मीडियावर विद्यार्थ्यांच्या रोषालाही सामोरं जावं लागतंय. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. यानंतर बातमी आहे नांदेड काँग्रेसमधली. नांदेडमधील काँग्रेस पक्ष खासदार रवींद्र चव्हाण यांनी अशोक चव्हाणांच्या दावणीला बांधल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे. काँग्रेसचे महानगर कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण यांनी हा आरोप करत खळबळ उडवून दिली आणि त्यामुळे नांदेड काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. बघूया. त्या खासदारला जीवाचं रान करून निवडून आणल्यानंतर हा खासदार त्यांच्या दावणीला जाऊन बांधला गेलेला आहे. काही ऑब्जेक्शन्स असतील तर त्यांनी आपल्या पक्षांतर्गत मांडल्या पाहिजे. यांनी किती पक्ष बदलून काँग्रेस पक्षामध्ये येऊन काम करत आहे. नांदेड जिल्हा म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला असं समीकरण मागील काही दशकांपासून होतं. जिल्ह्याचं राजकारण नेहमीच अशोक चव्हाण यांच्या अवतीभोवती फिरत असल्याचं पाहायला मिळालं. मात्र अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आणि जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलली. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी त्यांची काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांवर पकड कायम असल्याची चर्चा नेहमीच होत असते. मात्र आता काँग्रेसच्या महानगर कार्याध्यक्षांनी जाहीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. काँग्रेस महानगर कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण यांनी थेट काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण हेच भाजपचे स्लीपर सेल असल्याचं म्हणत हल्लाबोल केला. तर खासदार चव्हाण यांनी काँग्रेस अशोक चव्हाण यांच्या दावणीला बांधल्याचा आरोपही बालाजी चव्हाण यांनी केलाय. तर दुसरीकडे जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मदत न करता अशोक चव्हाण यांच्याशी हातमिळवणी केल्याचा आरोपही बालाजी चव्हाण यांनी केला. की ज्या अशोकराव चव्हाणच्या विरोधामध्ये काँग्रेस पक्षाने ठाम भूमिका घेऊन त्याला विरोध केलेला आहे आणि त्या खासदारला जीवाचं रान करून निवडून आणल्यानंतर हा खासदार त्यांच्या दावणीला जाऊन बांधला गेलेला आहे. काँग्रेस पक्षात फार मोठ्या प्रमाणात नाराजी, अशा संदर्भामध्ये आम्ही वरिष्ठीकडे तक्रारी सुद्धा केलेल्या आहेत आणि या ठिकाणी आपल्या स्वतःच्या काकाला आणि मामीला बिनविरोध काढलं आणि काँग्रेस पक्षाचे जे काही उमेदवार होते, मुदखेड असो, भोकर असो, नांदेड असो, अर्धापूर असो, किनवट माहूर असो, या ठिकाणच्या उमेदवाराला त्यांनी वाऱ्यावर सोडलं. तर बालाजी चव्हाण यांनी केलेले सर्व आरोप काँग्रेसनं फेटाळून लावले. खासदार रवींद्र चव्हाण यांच्यावर केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि महानगराध्यक्षांनी सांगितलं. तर खासदारांसंदर्भात तक्रार होती तर ती पक्षश्रेष्ठींकडे मांडायला हवी होती. जाहीर आरोप करण्याची गरज नव्हती असं यावेळेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे यांनी म्हटलंय. काँग्रेस पक्ष हा लोकशाही मार्गाने चालतो, त्यामुळे काँग्रेस पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक पदाधिकाऱ्यांना आपलं मत, आपली भूमिका लोकशाही मार्गाने मांडण्याचा अधिकार आहे. परंतु तो आपल्या पक्षश्रेष्ठीकडे असेल, पक्षाकडे असेल, पक्षांतर्गत जे काही म्हणणं असेल, काही ऑब्जेक्शन्स असतील तर त्यांनी आपल्या पक्षांतर्गत मांडल्या पाहिजे. परंतु सार्वजनिक ठिकाणी जर आपल्या पक्षाची प्रतिमामध्ये होणारं स्टेटमेंट देत असेल किंवा आपल्या पक्ष नेतृत्व प्रतिमामध्ये होणारं स्टेटमेंट देत असेल तर याची नक्कीच पक्ष नोंद घेईल. ज्यांनी जे कंप्लेंट केली, पक्षश्रेष्ठी याच्यावर डिसिजन घेणार आहे आणि हे जे बालाजी चव्हाण म्हणतात मी निष्ठावान आहे, इमानदार आहे, यांनी किती पक्ष बदलून काँग्रेस पक्षामध्ये येऊन काम करत आहे. आम्ही इमानदार पक्षाचे जुने कार्यकर्ते सगळे आमच्या सोबत आहेत. अशोक चव्हाण हे काँग्रेसमधून गेले असले तरी नांदेड काँग्रेसवर त्यांची पकड असल्याचं बोललं जात होतं.
अशोक चव्हाण यांच्या विरोधात स्थानिक काँग्रेस थेट प्रखर विरोधी भूमिका घेतानाही दिसत नाहीये. असं असताना आता काँग्रेस कार्याध्यक्षांनी केलेल्या आरोपांमुळे नांदेड काँग्रेसचा अंतर्गत वादही चव्हाट्यावर आला आणि अशोक चव्हाणांची अद्याप नांदेड काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर पकड असल्याच्या चर्चेला बळ मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. सतीश मोहिते, झी 24 तास, नांदेड. नंदुरबार जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्राला हादरवून सोडणारं व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरण सध्या भाजप आणि भाजप बाहेर चर्चेचा विषय बनलेला आहे. या व्हायरल क्लिपमुळे नंदुरबार जिल्ह्यात भाजपतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे. एका नेत्यामुळे भाजपचं वर्क कल्चर जगासमोर आणलेलं आहे. यामध्ये भाजपसोबतच बाहेरचे नेते, कार्यकर्ते देखील होरपळले जात आहेत. नेमकं हे प्रकरण काय आहे बघूया सविस्तर. डॉक्टर गावितने आपल्याला विचारलं नाही, आपल्याला साधा फोन बी केला नाही. याने होतं का? गावित परिवार आपल्याला डावलत होता. सध्या ही कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. भाजपचे माजी प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांची ही क्लिप असल्याचं बोललं जातं. चौधरी यांच्या 1-2 नव्हे तर अशा अनेक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यात. यात ते स्वपक्षीय नेत्यांना अर्वाच्य भाषेत बोलत असल्याचं ऐकायला येतंय. या ऑडिओ क्लिपमध्ये माजी खासदार डॉक्टर हिना गावित आणि आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आलाय असं बोललं जात आहे. त्यामध्ये जे संभाषण आहे एका मंत्र्याबरोबर आणि त्यांचं, एक तर संभाषणमध्ये ज्या गावित ताई आहेत त्या पूर्वी राज्यमंत्री सुद्धा होत्या केंद्रामध्ये, त्यांच्याबद्दल अतिशय आक्षेपीय त्या ठिकाणी बोलणं गेलंय. आणि मग मंत्री म्हणतो की तिला पद मिळू नये यासाठी आपण खूप प्रयत्न केले आणि गेल्या वेळेस पद असलं तरी आता ते पद नाहीये. मोदी साहेबांच्या जवळ त्या चालल्यात, फडणवीस साहेबांच्या जवळ त्या आहेत आणि मग कदाचित त्यांना पद दिलं जाऊ शकतं. आता आपल्याला काहीतरी करावं लागेल. त्यात ते बोलत असताना असंही सांगितलं जातं पिंप भरून पैसे आहेत. मग आमचं एकतर आदिवासी नेत्याबद्दल असं बोलणं हे योग्य नाही, त्याचं खंडन आम्ही त्या ठिकाणी करतो. या प्रकरणात विजय चौधरी यांच्या विरोधात विनयभंग आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून भाजपमधील पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या तत्काळ हकालपट्टीची मागणी केली आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन कडक कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात भाजपमधील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र झाल्याचं चित्र पाहायला मिळतं. जर याच्यामध्ये SIT चौकशी लागून सखोल चौकशी करून जर दोषींवर कारवाई करण्यात यावी आणि भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनाही आमची विनंती आहे की ज्याच्यामुळे आपल्या पक्षाचं नुकसान होत असेल तर अशा व्यक्तीला भारतीय जनता पार्टीमध्ये राहण्याचा कुठलाही प्रकारचा अधिकार नाही. अशा व्यक्तीची म्हणजे माननीय विजयभाऊ चौधरी यांची पक्षामधून हकलपट्टी करण्यात यावी अशी आम्ही सगळ्यांच्या वतीने मी ही मागणी करतो. त्यांनी सांगितले की दिनांक 26/7 रोजी त्यांचा मोबाईल वरील सोशल मीडियाद्वारे एक ऑडिओ क्लिप प्राप्त झाली. सदर क्लिप मध्ये भाजपचे माजी मंत्री श्री विजय बीजेपीचे माजी प्रदेश महामंत्री श्री विजय वसंत चौधरी राणा नंदुरबार व इसम नामे संदीप चौधरी यांचे मोबाईलवरील बोलण्याचे संभाषण होते. विजय चौधरी हे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे भाजपमध्ये त्यांचा प्रवास झपाट्याने झाल्याचंही बोललं जात आहे. चौधरी यांच्या या ऑडिओ क्लिप्स विरोधक आनंदानं शेअर करतायत. यात दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे. चौधरी यांच्या विरोधात आदिवासी समाजात आणि डॉक्टर हिना गावित यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यांच्या विरोधात आंदोलन देखील सुरू झालंय. भाजपनं मात्र यात अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाहीये. व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लिपची आम्ही पुष्टी करत नाही, मात्र चौधरी यांनी पक्षाकडे आपला राजीनामा सोपवलाय. असं आहे की माझ्या काही राजकीय विरोधकांनी षड्यंत्र करून AI तंत्रज्ञानाचा वापर करून मार्प करून काही ऑडिओ क्लिप या ठिकाणी प्रसारित केलेले आहेत. याच्याशी माझा संबंध नाही आणि अशा प्रकारचा बनावट क्लिप व्हायरल करून ते एका प्रकारे नंदुरबार शहरातलं वातावरण दूषित करण्याचं काम करीत आहेत. चौधरी यांच्या माध्यमातून भाजपच्या पार्टी विथ डिफरन्सची पोलखोल झाल्याचा आरोप करत विरोधक भाजपच्या नव्या कार्यकर्त्यांचा खरा चेहरा समोर आल्याचं बोलतायत. चौधरी यांच्या या कथित ऑडिओ क्लिपमुळे भाजपच्या प्रतिमेला धक्का बसला. हे डॅमेज कंट्रोल पक्ष कसं करेल हे येणाऱ्या दिवसात समोर येईल. तोपर्यंत अजून कुणाकुणाच्या क्लिप्स व्हायरल होतात याचीच सध्या उत्तर महाराष्ट्रात चर्चा रंगली आहे. प्रशांत परदेशी, झी 24 तास, नंदुरबार.
स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे बॉडी किती स्ट्रॉंग बने कमी खाऊन पोट भरे डायजेशनला नाही धोका MDH सोया टीम अस्सल प्रोटीन. MDH